मटार पोहे बनवण्यासाठी इथे आपण पोहे घेणार आहोत। तर अशा पद्धतीने एक गच्च मोठी मूठ भरून जर पोहे घेतले तर तेवढे पोहे एका माणसासाठी पुरेसे होतात। तर इथे मी 2 वाट्या गच्च भरून पोहे घेणार आहे। साधारण एक मेजरिंग कप एवढं याचं माप आहे। आता कांदा वगैरे कट करण्या अगोदर आपण पोहे भिजू टाकणार आहोत, म्हणजे फोडणी परतेपर्यंत पोहे छान भिजतात। आता पोहे व्यवस्थित भिजावेत, त्याचा लगदा होऊ नये, तरीही ते छान मऊ व्हावेत म्हणून काय करायचं, पोहे चाळणीत टाकायचे आणि त्याला डायरेक्ट नळाखाली साधारण 20 ते 30 सेकंदासाठी धुवून घ्यायचं, म्हणजे पोहे हवं तेवढं पाणी शोषून घेतात आणि छान मऊ आणि तरीही मोकळे होतात। पोहे स्वच्छ धुवून झाले की याला आपण झाकण लावून बाजूला ठेवून देऊया। आता फोडणीमध्ये टाकण्यासाठी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, 1 मोठ्या साईजचा कांदा, कढीपत्ता, पाव कप मटार आणि 1 मूठ भरून शेंगदाणे घेतलेले आहेत। कांदा वगैरे कट करेपर्यंत पोहे व्यवस्थित भिजून तयार होतात। याला आता आपण एकदम हलक्या हाताने मोकळं करून घेणार आहोत। आता ह्या स्टेजला तुम्हाला जर वाटत असेल की पोहे तेवढेसे व्यवस्थित मऊ झालेले नाहीत, तर तुम्ही सगळ्या पोह्यांवरती साधारण 2 ते 3 चमचे पाणी व्यवस्थित टाकून घ्या, म्हणजे पोहे व्यवस्थित मऊ होतील। आता गॅस ऑन करून कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचे। तेल व्यवस्थित गरम झाले की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे। याला छान तडतडू द्यायचे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता, त्याचबरोबर शेंगदाणे टाकून शेंगदाण्याला छान एकसारखा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे, म्हणजे शेंगदाणे छान कुरकुरीत होतात। शेंगदाणे छान भाजले गेलेत। आता आपण याच्यामध्ये मटार टाकणार आहोत आणि मटार टाकले की याला आपण लगेच झाकण लावून ठेवायचं, कारण मटार तेलामध्ये तळताना फुटून बाहेर पडतात। याला आपण साधारण अर्धा ते 1 मिनिट झाकण लावून शिजवून घेतलंय। मटार छान मऊ झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकून याला आपण अर्धा मिनिटासाठी छान परतून घेणार आहोत। मिरच्या छान तळल्या गेल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कट केलेला कांदा आणि यालाही आपण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। आता कांदा परतताना कांद्याच्या चवीपुरतं आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। कांदा परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे। यालाही आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि आता आपण याच्यामध्ये आपण जे भिजवून घेतलेले पोहे आहेत ते टाकून घेऊयात आणि पोह्याच्या चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे, कारण सुरुवातीलाही आपण मीठ टाकलेलं आहे। त्याचबरोबर चिमूटभर साखर आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून याला आपण मिक्स करून घेणार आहोत। साखर अगदी ऑप्शनल आहे, हवं तर तुम्ही स्किपही करू शकता। आता पोहे मिक्स करताना शक्यतो फ्लिप करत मिक्स करायचं, म्हणजे पोह्यांचे तुकडे होत नाहीत। पोहे व्यवस्थित मिक्स करून झाले की गॅसची फ्लेम बंद करून झाकण लावून याला अर्धा ते 1 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। 1 मिनिट वाफवून घेतल्याच्या नंतर गॅस बंद करून आपण हे पोहे एकदम गरमागरम सर्व करणार आहोत। तर तुम्ही ह्या पोह्यांसोबत लिंबू किंवा मग आवडत असेल तर दही पण सर्व करू शकता।